सोलापूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या विविध भागात राहत असलेले कोळी समाजातील लोकांची घरे नियमित करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे। त्या म्हणाल्या की कोळी समाजातील लोक मासेमारी व विक्रीचा व्यवसाय करतात। कालांतराने त्यांचे कुटुंब मोठे झाले आणि कुटुंबातील वाढलेल्या सदस्यांना सामावून घेण्यासाठी घरे बांधावी लागली। महापालिका त्यांची घरे बेकायदेशीर ठरवून पाडते, त्यामुळे कोळी समाजातील लोकांनी बांधलेली घरे शासनाने नियमित करावीत। आपण पाहूयात मंदा म्हात्रे नेमकं काय म्हणाल्या। आणि तर सर्व समाज येऊन इथे राहिलेला आहे। तेच आज भूमिपुत्र स्वतःची घरं महानगरपालिका जे तोडत आहेत। आज कोळीवाडे जर बघितले आपण तो कोळीवाड्यांमध्ये तोडक कारवाई केली जाते, तर त्यांचे हे जे कोळीवाडे आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे पण ते त्यांच्या नावी करावं अशी मी मागणी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल जी नार्वेकर, त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादाकडे केले। येणाऱ्या अधिवेशनात ती बैठक नागपूरला लावली जाईल आणि त्याच्यात ठोस असा निर्णय हा घेतला जाईल। नवनिर्वाचित हमारे लाडके देवा भाऊ मुख्यमंत्री को मैंने कहा है कि महाराष्ट्र में जितने भी कोलीवाड़े मच्छीमारों के जो बस्ती है उनको अपने नाम पर करके देना, क्योंकि महानगर पालिका जाकर उनके घर तोड़ती है और ये मछुआरे आगरी कोली लोग हैं, इनकी ये भूमि है और इनकी मुंबई नवी मुंबई उनकी भूमि है, उनको ही रहने को आज मुश्किल है। हम झोपड़पट्टी एक बाजू में नाम पर करके दे रहे हैं, उनको घर दे रहे हैं और इन मछुआरों को एक तो उनका पुनर्विसन करो या उनके घर उनके नाम पे करके दो, उनके लिए करो। अभी आने वाले अधिवेशन में ये मीटिंग नागपुर में होने वाली है। आवाज टुडे साठी पंकज वेणवंशी, नवी मुंबई।